म्हणजे ज्यावेळेस इथं 21 ऑक्टोबर 2023 रोजी यांचा मर्डर झाला, त्यापासून इथले जे स्थानिक पोलीस होते त्यांनी काहीच तपास केलेला नव्हता. त्यांनी तपास म्हणजे ह्या केसमध्ये काहीच त्यांनी केलेलं नव्हतं. नंतर मग ज्यावेळेस मी माझ्या दुःखातून बाहेर निघाले थोडं, त्यावेळेस मी ज्यावेळेस भावाला विचारलं की म्हणजे आरोपी का अजून अटक केले गेले नाहीत, त्यावेळेस तो काहीच बोलला नाही. तू जा मला पोलीस स्टेशनला. मग मी जात गेले पोलीस स्टेशनला, तर मला तिथं सांगितलं गेलं की फोन आला म्हणून तपास थांबवला गेला. मग मी ह्या केसमध्ये अजून खोलात जाऊन जे SP सर आहेत नवनीत कावत सर, त्यावेळेस नवीन आलेले होते, त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटले. मग तरी पण या केसमध्ये काहीच नव्हतं. कावत सरांना मी 3 वेळेस भेटले, तरी पण काहीच नाही. मी म्हणलं, त्यांना पण सांगितलं की फोन आला आणि तपास थांबवला म्हणतायत, मग तुम्ही का तपास करत नाहीत. मग ज्यावेळेस मी माझ्या जीवावर उठून ज्यावेळेस विषप्राशन केलं, तेव्हा ह्या तपासात जरा वेग आला. मग मला जरांगीदादांनी भेट दिली. मग तिथून पुढं मुख्यमंत्री साहेबांची बी भेट होऊन SIT स्थापन झाली. SITनं इतका पारदर्शकपणे तपास केला की त्यांनी म्हणजे जे आम्ही सांगितलं की फोन आला म्हणून तपास थांबवला गेला होता, आणि जे म्हणजे माझे पती फ्लॅट घेत होते त्याबाबत तुम्ही त्या अनुषंगाने तपास करा म्हणून आम्ही सांगितलं गेलं होतं. मग त्यांनी बी पारदर्शकपणे तपास केला. त्यांनी पूर्ण तपास करून जे हे वाल्मी कराडच्या बंगल्यावरचे पोरं आहेत, हे ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत आता, आणि त्यांना आता उद्या नार्कोला नेणार आहेत. त्यामध्ये तर आरोपी जे मुख्य आरोपी ते तर निष्पन्नच होणार आहेत. पण ह्यांनी तपास का थांबविला अजून, म्हणजे हाच प्रश्न आहे की ह्यांनी तपास का थांबविला वाल्मी कराडनी. म्हणजे पंकज कुमार सरांची नेमणूक तर आपणच करून घेतली होती मुख्यमंत्री साहेबांकडून. तपासाला गती म्हणजे तपास पारदर्शकपणे करून इथपर्यंत ते आलेले आहेत. SITने तर काहीतरी केलं, पण स्थानिक पोलिसांनी काहीच केलं नाही. स्थानिक पोलिसांनी त्या स्पॉटवर त्या टायमिंगला तपास केला असता तर त्यावेळेसच आरोपी अटक झाली असते. म्हणजे त्यांना उद्या ह्यांनी परळीमध्ये नकार दिला होता की आमची नार्को नाही करायची म्हणून. ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह ह्यांनी नकार दिला होता परळी न्यायालयात. पण SITच्या पथकानं अंबाजोगाईमध्ये दाखल करून त्यांच्याकडून होकार तयार करून घेतलाय, आणि आता त्यांची उद्या नार्को आहे. ह्यामध्ये तर म्हणजे ब्रेन मॅपिंगमध्ये आले म्हणजे हे नार्कोमध्ये येणार म्हणजे आरोपी हेच आहेत हे निष्पन्न होणार म्हणजे होणारच. आमची पहिल्यापासूनच मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे, आणि आमच्या म्हणजे ह्यांचा ज्यांनी मर्डर केला आहे त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. ही आमची पहिल्यापासूनच मागणी एवढीच आहे गृहमंत्र्यांकडं.